प्रत्येकाचा लास्ट ऑप्शन येतो असे जर तो आज की शुरुआत होते हमारी नए दोस्तों के साथ, ते पण सकाळचा नाश्ता करताना. रोज सकाळी नाश्ता झाल्यावर पार्किंग मधून गाडी काढण्याचा स्ट्रगलच वेगळा. बाय द वे गाडी काढून आम्ही निघतो कॉलेजकडे. त्यात आज 2 सब्जेक्टची 2 मेन लेक्चर होते, त्यामुळे 80-5 का होईना गुलीगत चालतो कॉलेज. रोजचं लेक्चर काय होतं जातील, कारण लेक्चर सुटल्या दोघांची दोस्ती बघितल्या माझं मन शांत झालं. एवढ्या तिकडे बाहेर येऊन बघितलं तर भाऊ का विषय वेगळाच करायला. त्यानंतर मला परत जायचं लेक्चरला, त्यामुळे मी काही उशीर थांबत नाही. आयुष्यात प्रत्येकाचा लास्ट ऑप्शन येतो असे जर उन्हाळ्यामध्ये एसी आणि कूलर बंद पडलं. कैसा लगा मेरा मजाक? तेवढ्या तिकडे लेक्चर्स आपल्याला विवेकच्या मनात काय आलं काय माहित, खोडून काहीतरी टेक्नॉलॉजी विषय करणार आहे. त्यात या 2 जिगरक्या छल्ल्यांचा विषय वेगळाच आहे. आणि दोस्ती असली तर प्रसाद आणि मनीष सारखीच असावी. त्यात उरलेला कॉन्क्रीट क्यूबचा बरोबर वापर केला दाराच्या मोरला. कॉलेज सुटल्यानंतर पीजी कडे येतोय, रूम वर त्याला बॅग ठेवते आणि भाऊंच्या बरोबर येते कोटक बँक. कारण बँकेत त्यांचं पण काम होतं आणि माझं पण होतं. आणि दरवेळी माझं काही काम होत नाही, कारण भाऊंचं काम होतं. बँकेचं काम संपून आम्ही येतोय क्रोमामध्ये आणि आज सकाळीच वाचलेलं की iPhone 17 लॉन्च झाला. त्यामुळे आता म्हटलं बघून जाऊया. आम्ही मोबाईल बघूच करायकडे श्रेया काय करायला काय टीव्ही पाशी. संध्याकाळी पीजीवर गेल्यावर जेवायला आल्यावर भाऊ दिसतात. भाऊ बरोबर बोलून घेतोय आणि जेवून पण घेतोय. तर आजच्या पुरतं एवढंच होत्यासाठी फॉलो करून जा.